शिकत आहे. माझे शाळेचे नाव आचार्य बिसेस गुरुजी टीडीएमसी स्कूल नंबर 62 पाथर्डी डोंबिवली ईस्ट. मी आता तुम्हाला निर्भयपणा ही गोष्ट सांगणार आहे. गौतम बुद्ध एका उपवनात विश्रांती घेत होते. तेव्हा तिथे एका मुलांचा समूह आला आणि त्याने झाडावर आंब्याला दगड मारायला सुरुवात केली. त्यातील एक दगड गौतम बुद्धांच्या डोक्यालाही लागला आणि रक्त येऊ लागला. बुद्धांच्या डोळ्यातून अश्रू आले. मुलांनी ते पाहिलं आणि ती घाबरली. त्यांना वाटलं आता बुद्ध आपल्याला भलं सुनवतील. त्यांना बुद्धांचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागू लागले. त्यातील एका मुलाने म्हटले की आमच्याकडून फार मोठी चूक झाली. आमच्यामुळे तुम्हाला दगड लागला, डोळ्यातून अश्रू आले. त्यावर बुद्ध म्हणाले की मुलांनो, मी यासाठी दुःखी नाहीये. मी यासाठी दुःखी आहे की तुम्ही झाडाला आंब्यांना दगड मारले. त्यांनी बदल्यात तुम्हाला गोड आंबे दिले, पण मला मारल्यावर मात्र तुमच्या मनात भय निर्माण झाला. असं व्हायला नको. माझ्याकडून तुम्हाला काहीतरी चांगलं मिळायला हवंय, म्हणून कधीही भय बाळगू नका. चुकांची क्षमा मागायला घाबरू नका. आणि हा उपदेश ऐकून मुलं खुश झाली आणि आनंदाने निघून गेली. सर्वांचे आभार. थँक्स.